जळगाव जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। कारण माजी आमदार दिलीप वाघ त्यांच्या सगळ्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असं कळतंय। दिलीप वाघ यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। दिलीप वाघ यांचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांशी सुद्धा राजकीय संबंध आहेत। विधानसभेला तिकीट दिलं नाही आणि त्यामुळे अपक्ष निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप वाघ यांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे। पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही बघितलं की मी अपक्ष निवडणूक लढलो आणि म्हणून माझ्यावर जे काही पक्षाने काही विश्वास यावेळेस काही दाखवला नाही आणि म्हणून नाराजी प्रचंड अशी आमची होतीच। आज जरी अजितदादा गटामध्ये मी मागच्या काळामध्ये होतो तरीसुद्धा कार्यकर्त्यांची मानसिकता ही आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता भारतीय जनता पक्षाचं असलेलं कामकाज किंवा त्यांचं सरकारामधलं काम जे शेतकऱ्यांप्रती किंवा नोकरदारप्रती जे काही काम करण्याची पद्धत राज्य शासनाची आणि केंद्राची आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा झाली की आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, दिलीप वाघ भाजपमध्ये जर प्रवेश करतायत तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कसा नेमका फटका बसेल? निश्चितच आपण जर बघितलं तर माजी आमदार दिलीप वाघ हे आता येत्या काही दिवसांमध्येच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय। आपण जर बघितलं तर माजी आमदार दिलीप वाघ यांचे जे वडील होते ओंकार वाघ हे अगोदरपासूनच काँग्रेस आणि शरद पवार यांचे समर्थक होते। माजी आमदार दिलीप वाघ देखील अनेक वर्षांपासून अजित पवार आणि शरद पवारांच्या यांचे राजकीय संबंध खूप चांगले होते आणि गेल्या काही काळापासून पाचोरा वडगाव मतदारसंघ हा माजी आमदार दिलीप वाघ यांच्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता। मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निश्चितच माजी आमदार दिलीप वाघ यांचं जे वर्चस्व आहे हे पाचोरा वडगाव मतदारसंघासह इतर जळगाव जिल्ह्यातील इतर भागांमध्ये देखील आहे। त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा धक्का बसणार आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रही लढली तरी देखील हा धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे। कारण कुठेतरी भाजपचा जे ताकद आहे ती माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रवेशाने वाढणार आहे। येत्या काही दिवसांमध्येच मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सोबत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करतील असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरच या प्रवेशाची जळगाव जिल्ह्यात एक वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी सचिन।